उत्कृष्ट ज्योतिषी, त्यातून परोपकार. कृष्णाभाऊ काही दिवसात पांगरे मुक्कामी परत आपल्या घरी आले. घरी आल्यावर ज्यांचं मार्गदर्शन म्हणजे घरगुतीसुद्धा साऱ्या प्रापंचिक कामात हरघडी घेतलं जात होतं, अशा श्री सद्गुरुतुल्य श्री सिद्धारूढ स्वामी महाराजांना मुंबईत झालेल्या प्रसादासंबंधीचं सविस्तर पत्र पाठवलं. त्याचं उत्तर आलं. हेही पत्र उपलब्ध आहे. या पत्रात लिहिलंय: ओम नमः शिवाय. श्री सिद्धाश्रम हुबळी. श्रीमद अखंड सच्चिदानंद स्वरूपी श्री गुरु सिद्धारूढ महाराज. आशीर्वादपूर्वक. पत्र लिहिण्यास कारण की तुमचं पत्र मिळालं, अभिप्राय समजला. तुम्ही नित्य नामस्मरण करावं आणि पादुकांची पूजा नित्य करावी. सद्गुरु कृपेने तुमचं कल्याण होईल. इति आशीर्वाद. ओम नमः शिवाय. प्रसाद मिळाल्यापासून पादुकांचं पूजन कधी अंतरलं नाही. या वेळेपासून ध्यानधारणा, जप वगैरेमध्ये जास्त काळ जाऊ लागला. श्री हरिहरेश्वराची सेवा अखंड अनुसंधान साधून जप वगैरे सिद्धयोग्यांप्रमाणे सुरू होती. ध्यानासाठी रात्री घरातील देवांसमोर तर कधी हरिहरेश्वर मंदिरात गाभाऱ्याशी असं बसत असत. एकदा श्री हरिहरेश्वराचे सन्निध ध्यान करीत असताना भावसमाधीत कधी गेले ते समजलंच नाही. ही भावसमाधी सुमारे 6 तास तरी टिकली असावी. त्यांच्या बोलण्यावरून रात्री 9चे सुमारास ध्यानाला बसले ते पहाटे 3चे सुमाराला सर्व गाभारा कोटी सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजाने भरून गेलेला प्रत्ययाला आला आणि त्याच तेजाची ज्योत भ्रूमध्यामध्ये स्थिर झाली. जणू तृतीय नेत्रप्राप्ती झाली. आतापर्यंत केवळ हे एक उत्तम ज्योतिषी आहेत एवढंच काय ते लोकांना भान होतं आणि ते तसेच राहील अशी काळजी कृष्णाभाऊ घेत असत. या भावसमाधीनंतर आता कृष्णाभाऊंना दिक्कालाची बंधनं राहिली नाहीत. त्रिकालाचं ज्ञान सहज होऊ लागलं. त्रिखंडातील कोणत्याही ठिकाणचं दृश्य बसल्या जागीच दिसू लागलं. खऱ्या अर्थाने आणि सर्वार्थाने प्रभुकृपा होऊन ते पूर्ण सिद्धयोगी झाले. यानंतर नित्यक्रम जरी पूर्वीसारखा चालू होता तरी दुपारी वैश्वदेवाचे वेळी काही जादा आहुत्या निरनिराळ्या साधुसंतांना दिल्या जाऊ लागल्या. तसंच भोजनाचे वेळी इतर संत महात्म्यांचा समागम साधला जात असावा. दुपारचं जेवण इतर सर्वांचं झाल्यानंतरच महाभारतात सांगितल्याप्रमाणे विधसान्न म्हणूनच अमृतान्न होऊन ते घेत असत. त्यावेळी इतर कोणी येऊन बरोबर जेवत असावं, कारण एकदा एक इसम कृष्णस्वामींची भेट घेण्यासाठी असाच दुपारचा आला. पण गण्याकडून स्वामी भोजनाला बसले आहेत असं समजलं म्हणून काही न बोलता गुपचूप बाहेर बसला. पण घरातून मात्र 2-3 व्यक्ती बोलत आहेत असे भास आणि आवाज येत होते. भोजनोत्तर बाहेर आल्यावर आणि आपलं काम झाल्यावर त्यांनी विचारलं, आणखी कोण आहे का? स्वामी म्हणाले, कोणी नाही. का? मग मघाशी बोलत कोणाबरोबर होतात? स्वामी म्हणाले, तुला भास झाला असेल, आत माझ्याशिवाय इतर कोणीच तर नव्हतं. श्री समर्थ रामदासांनी ज्याप्रमाणे अनेक वेळा असे संत सत्पुरुष किंवा मारुतीराया किंवा प्रभू रामचंद्र यांच्या समवेत आहार घेतल्याची नोंद त्यांच्या चरित्रातून मिळते, तशाच प्रकारची ही नोंद या आलेल्या सामान्य माणसामुळे आमचेपर्यंत पोहोचू शकली. आता विचारांचं संक्रमण सहजासहजी होत असे. इतरांच्या मनातील विचार आपोआप कळत असत. कोणीही पृच्छक कोणत्याही कामासाठी काही विचारण्यासाठी समोर उभा राहिला तर त्याची अडचण, ती निर्माण होण्याचं कारण आणि दूर होण्याचे उपाय ही सारी दृष्टीसमोर नाचत असावीत. आता त्यांना अवघ्या त्रिभुवनात अज्ञात अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही. कोण प्रश्नकर्ता समोर असेल तर त्याचे मागील जन्मसुद्धा सहजासहजी तपासून प्रचलित अडचण ही कोणत्या कृत्याचं फळ आणि ती निवारण्यासाठी काय उपाय सांगावा याचा आलेख दृष्टीपुढे स्पष्ट होत असे. या कालातील घटना क्षुल्लक वाटणाऱ्या परंतु मोठ्या आशयाच्या आहेत. इतर सामान्य ज्योतिषाप्रमाणे आपण देखील पंचांग हातात घेऊन त्यात पाहूनच सांगत आहो असा देखावा नेहमीप्रमाणे करीतच होते. तरीसुद्धा मनात आल्यावाचून राहत नाही की ही जी उत्तरं प्रश्नांना दिली गेली त्याचे इतके बारकावे, निश्चिती
आणि प्रत्यक्ष हकीकत कुठच्या पंचांगाच्या आधारे आणि कोणत्या शास्त्राधारे मिळते? हे सर्व सिद्धयोगी पूर्ण ब्रह्माशिवाय इतर कोणाला शक्य होईल असं वाटत नाही. अशी स्तिमित करणारी उत्तरं काही पिशाच्य साधकांकडून मिळतातही, पण आत्मिक उन्नतीच्या मार्गाने पृच्छकाला प्रगतीपथाकडे नेणारं मार्गदर्शन मात्र त्यांच्याकडे नसतं. ते काही जुजबी प्रतिकारात्मक उपाय सुचवतात, पण मूळ त्रासाचं कारण मात्र मुळापासून दूर करण्याचं सामर्थ्य तिथे नसतं असाच प्रत्यय येतो. एकदा एक सावंत नावाचे ग्रामस्थ आले. म्हणाले, आज आईचं श्राद्ध आहे. भावाचं पत्र येतो म्हणून आलं होतं. आता 3 वाजून गेले, अजून कसा नाही आला? श्री स्वामी म्हणाले, सायंकाळपर्यंत पोहोचेल. थेट गाडी मिळाली नाही म्हणून उशीर झाला. दुसऱ्या दिवशी दोन्ही बंधू भेटायला आले. त्यांनी श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच घडलं होतं म्हणून सांगितलं. एक गरीब स्त्री खटमळीण आली. आपला जावई बागवे याला बरं नाही वगैरे सांगत होती. श्री स्वामींनी विचारलं, हा मासे गरवायला जातो ना? तशी त्या स्त्रीने होकारार्थी मान हलवली. त्यावर श्री म्हणाले, तो तिथेच झपाटलाय. त्यासाठी श्रींनी देवाचे पायावरील तुळशीपत्र आणि अंगारा दिला आणि तुळस फूल त्याच्यावरून ओवाळून पाण्यात टाकण्यास सांगितलं. अंगारा लावायला सांगितला. 10 दिवसांनी पूर्ण बरं वाटेल असा दिलासा दिला. 10 दिवसानंतर ती स्त्री, तिची मुलगी आणि बरा झालेला जावई असे सर्वजण भेटायला आले.